श्रीरामपूर येथील भूमिपुत्र सूरज यादव यांनी चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण व 1 रजत पदक पटकावले आहे। त्यांच्या या यशामुळे श्रीरामपूर शहराचा नावलौकिक वाढला आहे। स्पर्धेनंतर श्रीरामपूर येथे आगमन होताच रेल्वे स्थानकावर शहरवासियांनी व मान्यवरांच्या हस्ते त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। फुलांच्या वर्षावात आणि जल्लोषात झालेल्या या स्वागत सोहळ्यात सूरज यादव यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी सूरज यादव यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भावना व्यक्त केली। संपादन केले। सध्या चंदीगड येथे झालेल्या नॅशनल स्विमिंग स्पर्धेत 2 गोल्ड मेडल व 1 सिल्वर मेडल असं प्राप्त झाले। सगळ्यात पहिले तर माझ्या पप्पांचं जे काही ते योगदान आहे, त्यानंतर आमचा यादव समाज, आमच्या कॉलेजचे सर्व शिक्षक, आमचे प्राचार्य बर्दे सर, मस्के सर, ढेरे सर यांचंही खूप मनापासून धन्यवाद आहे। मी कायम पाठीशी उभे राहून सगळं सहकार्य केले। आजकालचे युवक जे ते सध्या वेगळ्या दिशेला चालले, जसे नशा, गुन्हेगारी, भांडणं तणणं, तर त्यांना एवढंच सांगतो, त्यांनी 2 तास कधी खेळायला दिलं त्यांचं कुठेतरी भविष्य असेल। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही अशाच प्रकारे यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, नहीं तो इस दुनिया में कुछ लोग जबरदस्ती जिंदा है, जबरदस्ती। तो इनको ढेर सारी शुभकामनाएं, आगे ये ऐसे बढ़ते रहे और देश का नाम रोशन करते रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र और जय श्रीरामपूर। 22 मार्च रोजी चंदीगड या ठिकाणी खेलो मास्टरच्या वतीने, मास्टर्स नॅशनल ॲक्वेटिक असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी नॅशनल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। या स्पर्धेमध्ये आपल्या श्रीरामपूरचे भूमिपुत्र श्री सूरज राजकुमार यादव यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत त्या ठिकाणी 50 मीटर फ्रीस्टाईल मध्ये गोल्ड मेडल, 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये गोल्ड मेडल, तसेच 100 मीटर फ्रीस्टाईल मध्ये सिल्वर मेडल पटकावले। त्यांच्या या कामगिरीबद्दल मी सर्व जलतरणपटूंच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने, यादव फॅमिलीच्या वतीने, तसेच या ठिकाणी जमलेल्या उपस्थितांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना। आणि या ठिकाणी स्टेशनचे प्रबंधक या ठिकाणी तेही या ठिकाणी उपस्थित आहे, माननीय पांडे साहेब, त्यांनी मी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा।